आज इस टूर्नामेंट का अंपायरिंग के रूप में काम देखता हुआ किशोर जी भगत, विजय करवड़ा टीम का एक भूतपूर्व बहुत ही सफल कप्तान। उनके साथ टेनिस बॉल क्रिकेट के इतिहास में सबसे ज्यादा अर्धशतक लगाने वाला खिलाड़ी नाना नाइक। अच्छे दिन का तीसरा मुकाबला शुरू होता हुआ टॉस जीतकर पहले फील्ड का गणेश कुबल का यह फैसला अपोजिट टीम को लगभग 60 के 70 के पार न जाने की सोच उनकी रहेगी। वही दूसरे टीम के कप्तान सुहेल निश्चित रूप से ये सोचेंगे कि 75 के पार ये स्कोर पहुंच जाए, क्योंकि सुबह से हमने जो मैचेस देखे वो थोड़े से लो स्कोरिंग मैचेस हुए। 80-90 का मैच होना चाहिए, और अगर वो चेस भी होता है तो बहुत मजा आता है गुरु भाई, क्योंकि दर्शकों को बड़े बड़े छक्के देखने को मिलते हैं, धुआंधार पारियां देखने को मिलती है। इसी बीच मैच शुरू होता हुआ स्ट्राइक पर यूसुफ शेख, नॉन स्ट्राइक एंड पर टीम के कप माफ कीजिए स्ट्राइक पर सुहेल और नॉन स्ट्राइक एंड पर यूसुफ। प्रारंभिक ओवर लेकर बाबा बक्कर, द स्पीड गन ऑफ आरोली, आरोलीश्वर टीम का एक बहुत बेहतरीन खिलाड़ी, जिन्होंने बहुत सारे मैचेस में एक ओवर में 3 या 4 रन भी डिफेंड किए। ऐसा एक गेंदबाज गेंदबाजी के लिए आता हुआ बाबा बक्कर इज गोइंग टू बोल द फर्स्ट ओवर। बहुत बेहतरीन गेंदबाज है, स्पीड गन जिनको कहा जाता है। उनके सामने सोहेल शेख, एक बहुत बेहतरीन हरमन मौला खिलाड़ी, गेंदबाजी करते हैं, बल्लेबाजी करते हैं, ऑलराउंडर के रूप में, टीम के कप्तान के रूप में इस मैदान पर उतरे हैं। उनके जहन में रहेगा कि लगभग 80 रन स्कोरबोर्ड पर लगे, क्योंकि अपोजिट टीम के पास बल्लेबाजी तो है। पहली गेंद स्पीड गन चली, ये गेंद स्लोअर वन, व्हाट अ बॉल, लगभग स्टंप्स को मिस करती हुई गेंद विकेट कीपर के दस्ताने में पहुंच गई। सुनील मालवणकर, बड़ा नाम क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट का, लेदर बॉल का, उनके हाथ में समाती हुई ये गेंद, क्या खूबसूरत गेंद थी, और थोड़ा सा लेजी शॉट सोहेल खेले। ये गेंद फिर एक बार और इसी के साथ सोहेल थोड़े से नाराज, क्योंकि उनको लगा था कि बल्ला लगा, लेकिन अंपायर के मन में संदेह कि ये गेंद सीधी जाकर उनके शरीर पर टकराई। क्या खूबसूरत गेंद थी, डीप होती हुई यॉर्कर लेन की गेंद सामने पाए गए। अंपायर किशोर जी भगत के मन में कोई संदेह नहीं, और इसी के साथ पहला विकेट विदाउट एनी रन बैक टू द पैवेलियन। एक बड़ा टूर्नामेंट, जिस टूर्नामेंट में हर एक बल्लेबाज कुछ अलग करना चाहता है, ज्यादा खेलना चाहता है, अपना एक अलग औदा तैयार करना चाहता है। नए बल्लेबाज पिछले मैच में जिन्होंने अपना बखूबी काम निभाया था, 2 छक्के 1 चौवा लगाया था, वही सोनू राणे धीरे धीरे मैदान में, बहुत तगड़ा खिलाड़ी ये। फील्ड अभी भी उसी तरह, क्योंकि पावर प्ले का ये पहला ओवर मुकम्मल। बाबा बक्कर अपने नाम के तहत इस ओवर की 2 गेंदें फेंक चुके हैं, जिनमें से एक गेंद डॉट निकली, लगभग स्टंप्स को लगती। दूसरी गेंद पर विकेट पाया, तीसरी गेंद सोनू के लिए, ये गेंद अच्छी गेंद ब्लॉक होल में फेंकी गई। फिर एक बार चकमा दिया सोनू को, वो खेल रहे थे कि गेंद बहुत तेज आएगी, लेकिन ये गति परिवर्तन था, थोड़ी सी हल्की सी स्लोअर वन, और इस स्लोअर वन के साथ और एक डॉट गेंद की समाप्ति। लगातार 3 डॉट गेंदे, जिनमें से एक गेंद पर, दूसरी गेंद पर विकेट भी मिला सोहेल शेख का। अपने रनअप में हल्के से चूके, शायद कुछ तकलीफ
पैर के नीचे कुछ आ गया और इसके साथ फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर वापस जाते हुए ये दोनों जीती हुई टीमें एक दूसरे के सामने तीसरे मुकाबले में तीसरे मैच में खेल रही है। प्रतीक स्पोर्ट्स have won the toss and they elected to field first. अच्छी गेंद, स्लोअर वन, फिर एक बार गति नहीं देना चाहते बल्लेबाज को कि आसान हो जाए, कि बैट पर आसानी के साथ गेंद चढ़े। इसी कारण ये स्लोअर वन थी। स्लोअर वन पर हल्के तरह से बल्ला लगाया, हल्की सी ड्राइव की जब तक मिड विकेट कर फील्ड होती। एक रन टीम का और अपना खाता खोलते हुए आगाज करते हुए 4 गेंदों में 1 विकेट के नुकसान पर 1 रन। यूसुफ के लिए ये गेंद, अच्छी गेंद, क्या खूबसूरत गेंदबाजी। बाबा बक्कर इतने खूबसूरत गेंदबाजी करते हैं। मैंने पहले ही कहा था, कभी कभार कई मैचेस में आखिरी ओवर में 2 या 3 रन भी बचाने में, डिफेंड करने में कामयाब रहने वाला ये गेंदबाज इस मैच में बेहतरीन अब तक गेंदबाजी, मात्र 1 रन दिया, 1 विकेट हासिल किया। अगली गेंद लेकर अच्छा स्ट्रोक है ये 4 रन के लिए। निश्चित रूप से गेंद डीके हालांकि उनके पीछे जा रहे। अच्छी फील्डिंग, क्या देख रहा है। 2 रन पूरे किए, तीसरे की कोशिश हो रही है। अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ कि ये 4 रन है, क्योंकि एक बार जब आप पावर प्ले में 30 सर्कल के आपके सर के ऊपर से गेंद चली जाए तो उसे रोकना बहुत मुश्किल होता है। और वही दिखाते हुए आखिरी गेंद हल्का सा ओवर पिच हाफ वॉली मिला और इसके साथ ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान 5 रन। यह है बल्लेबाजी के लिए न्योता देने के बाद बल्लेबाजी करते हुए एम्पायर जिम कुडाल का ये स्कोर। इसी बीच गेंदबाजी के लिए आते हुए द लीजेंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, बहुत अनुभवी गेंदबाज गणेश कुबल। उनके सामने दोनों ये बल्लेबाज सोनू राणे और उनके साइड में यूसुफ शेख, दोनों बल्लेबाज मैदान पर अब तक स्थापित है। पहले सोहेल आउट होकर पैवल में वापस लौटे, लेग बिफोर विकेट पाए गए, स्विप करना चाहते थे, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। सीधे स्टंप्स के सामने उनका पूरा शरीर और उस पर लगती हुई गेंद, अंपायर के मन में कोई संदेह नहीं। और दूसरे ओवर की पहली गेंद, गणेश की ये गेंद फिर एक बार पुलर लेन के डीप में जड़ में फेंकी गई गेंद, जिस पर ज्यादा कुछ कर नहीं पाए, लेकिन एक बहुत बेहतरीन सीधे बल्ले के साथ इस गेंद को स्टीयर करते हुए, सीधे ड्राइव करते हुए 1 रन अर्जित किया अपनी टीम के लिए। रन संख्या पहुंची 6 पर। गणेश कुबल दोनों तरफ गेंदों को मोड़ते हैं। अच्छी गेंद, ये गेंद रोकनी चाहिए थी, बहुत बड़ी गलती। और इस गलती से 2 रन अपोजिट टीम के लिए तोहफे के रूप में देते हुए थोड़ा सा एनर्जेटिक रहना पड़ेगा। शायद वहां अंकुश सर है। गणेश की अच्छी गेंद थी आउटसाइड द ऑफ स्टंप, बहुत खूबसूरत गेंद थी। थोड़ी सी फील्ड में तब्दीली आती हुई यूसुफ के लिए, सीधे बल्ले के साथ अच्छा स्ट्रोक, लेकिन सीधा हाथ में, क्या रन आउट का ये डायरेक्ट हिट। व्हाट अ थ्रो दैट वाज। अंकुश बम्बरडेकर जो खुद गेंदबाज है, स्टंप्स बहुत भली भांति जानते, स्टंप्स बिखेरना जानते। इस वक्त रन आउट के रूप में सोनू का ये बड़ा विकेट। सोनू राणे आउट होकर पैविलियन वापस लौटे अपने निजी 2 के कुलियोग पर। रन संख्या रुकी हुई 8 पर। टॉस जीतने के बाद अच्छी ये गेंदबाजी, अच्छा मुजाहरा, अच्छी फील्डिंग।
और नए बल्लेबाज मैदान में धीरे धीरे जाते हुए ग्लेन फर्नांडिस। अब गेंद ग्लेन पर बहुत बड़ी जिम्मेवारी, क्योंकि पिछले मैच में जो सोनू राणे ने किया था वो बेहतरीन गुरु भाई था, क्योंकि अपनी टीम को एलिवेशन दिया उन्होंने, स्पीड दिया, एक्सीलेटर दबाया था उन्होंने अपने स्कोर बोर्ड का। लेकिन इस मैच में क्या खूबसूरत फील्डिंग, क्या खूबसूरत थ्रो, सीधा स्टंप्स में। विकेट कीपर ने, सुनील सर ने कोई बीच में हड़बड़ाहट नहीं की, सीधे स्टंप्स पे करते हुए, और कोई चांस नहीं। जब डायरेक्ट हिट होता है तो किसी भी बल्लेबाज को क्रीज में पहुंचने का मौका नहीं मिलता। ग्लेन फर्नांडिस रेडी फॉर द शो। अब यहां से क्या एक्सीलेटर दबाया जाएगा। 8 पर रुका हुआ ये स्कोर। हालांकि दोनों बल्लेबाज एक दूसरे को जानते हैं। गणेश, अच्छी गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, स्लो और वन, थोड़ी सी कांटा बदलते हुए, और जिस बैट फ्लो से ग्लेन खेलना चाहते थे उस बैट फ्लो के विपरीत इस गेंद को फेंका। अगर स्पीड देते तो निश्चित रूप से गेंद बल्ले पर चढ़ जाती। फिर एक बार गणेश, अब तक अच्छी गेंदबाजी, कोई बड़ा स्ट्रोक देखने को नहीं मिला। फिर एक बार ग्लेन के लिए अच्छी गेंद, सीधे हाथ में, रन आउट का खतरा यहां हो सकता था, लेकिन विनोद ने देखा नहीं। अगर, और वहां थोड़े से गणेश भी स्टंप्स के पास आए नहीं, तो रनआउट का और एक चांस था, वो लिया नहीं गया। आखिरी गेंद इस ओवर की, गणेश की ये बेहतरीन ओवर। अब तक 4 रन देकर 1 विकेट हासिल करने में कामयाब रहे गणेश कुबल। आखिरी गेंद यूसुफ के लिए, अच्छी गेंद, फिर एक बार, क्या फील्ड में बेहतरीन एफर्ट देखने को मिल रहा है। यहां ओवर थ्रो, ज्यादा कुछ करने की कोशिश में एक एक्स्ट्रा रन दे चुके, और 11 पर पहुंचता हुआ स्कोर। नेल्सन, स्मॉलेस्ट नेल्सन फिगर ऑन स्कोर बोर्ड। 2 ओवर की समाप्ति के बाद लगभग 6 रन प्रति ओवर की औसत से 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओवर्स। तो 12 गेंदे में अब तक 11 रन आए और 2 विकेटें अब तक गंवाई टीम के कप्तान और उसके साथ ही सोनू राणे। ये 2 बड़े विकेट आउट होकर पैविलियन वापस लौटे, अपनी टीम के लिए ज्यादा कुछ कर नहीं पाए। तो अब तक तो गुरु भाई ये लग रहा है कि सही फैसला है कि टॉस जीतकर पहले फील्ड किया जाए, लेकिन कुछ कहा नहीं जाता। आजकल आखिरी ओवर में आकर 30 रन भी मारने वाले बल्लेबाज शेष है, अभी भी नितेश राहुल पीछे, और गेंदबाजी का भार शायद विनय जाधव। तीसरा ओवर लेकर विनय जाधव आते हुए, ये गेंद, अच्छी गेंद, कैच छूटा। एक डीप होता हुआ एक बेहतरीन मौका था यहां, और उस मौके के लिए कोशिश भी की, लेकिन ठीक से गेंद पहली गेंद पर पॉइंट के तरफ खेलना चाहते थे। थोड़ा सा अपिश स्ट्रोक लगा ग्लेन का, लेकिन फिर एक बार सीधे हाथ में खेलने के बावजूद 1 रन अर्जित किया। लगातार 2 गेंदों पर 2 रन, 3 रन अपोजिट टीम को देते हुए। विनोद, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक है ये गेंद, डीप मिड ऑन बाउंड लाइन की तरफ जब तक ट्रैवल करती, मात्र 1 रन लेने का और एक मौका, और इस मौके को कबूल करते हुए दोनों बल्लेबाज। ग्लेन फिर एक बार स्ट्राइक पर आते हुए, रन संख्या पहुंची 15 रनों पर। तीसरा और मुकम्मल रन संख्या 15 रन।
थोड़े से खुश रहेंगे गणेश कुबल। अब तक कोई बड़ा स्ट्रोक देखने को नहीं मिला। ये गेंद और जड़ में फेंकी गई, क्लीन बोल्ड। स्विच हिट करना चाहते थे। आजकल ये जो स्ट्रोक है बहुत सारे बल्लेबाजों को कठिनाई में डालता है, और जब भी कनेक्ट गेंद होती है तब तालियों की गूंज भी देता है। लेकिन ज्यादातर जो परसेंटेज है, द रिस्की शॉट फॉर एवरी बैट्समैन, और इस गेंद को खेलने की ये गेंद नहीं थी, इस शॉट को खेलने वाली गेंद नहीं थी। जड़ में फेंकी गई, बहुत सही सटीक यॉर्कर, और जिस पर कोई चांस नहीं बल्लेबाज को। हर एक गेंदबाज ने एक एक विकेट अर्जित किया, यानी ये कुल मिलाकर एफर्ट जो है, टीम एफर्ट, टीम वर्क दिखाई देता हुआ गेंदबाजों का भी। एक विकेट जो रनआउट का था। अच्छी गेंद, बहुत बेहतरीन गेंद। उसके बाद उनकी जगह लेने के लिए मैदान में पहुंचे हैं सोनू कानड़े। मानगांव विभाग का एक बहुत खूबसूरत बेहतरीन मैच विनर खिलाड़ी सोनू कानड़े मैदान में जाता हुआ। अच्छी गेंद सीधे बल्ले के साथ, बहुत बेहतरीन स्ट्रोक, अलोंग द कारपेट गेंद जाती हुई, तब तक फील्ड होती। एक रन लेने का आसान मौका अपना और खाता खोलते हुए टीम के स्कोरबोर्ड में एक रन का इजाफा करते हुए रन संख्या पहुंची है 16 रनों पर, 3 विकेटों के नुकसान पर। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, फिर एक बार इस गेंद पर भी शायद एक ही रन मिले। अच्छी फील्डिंग, दूसरे की कोशिश, खतरा हो सकता है, लेकिन नाइस रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 18 रन, 3 विकेटों के नुकसान पर। योगेश जी के लिए मैं न्योता देता हूं कि अगले 3 ओवर का जो विवरण है वो आप सभी दर्शकों को सुनाएं। द मैच बिटवीन प्रतीक स्पोर्ट्स वर्सेस कुड़ाल, इंपेरियर जिम कुड़ाल। बहुत अच्छी पोजीशन में टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला, और इस फैसले को सही साबित करते हुए अब तक हेलो, धन्यवाद काका सावंत। पहिले 3 षटकांचा मध्यंतरांचा खेळ समाप्त होतोय। सांघिक धावफलकावर एम्पायर जिम नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करतोय 18 धावा धावफलकावर। सुरेख गोलंदाजीला सुरुवात केली प्रतीक स्पोर्टनं मैदानावर। सुंदर गोलंदाजी गणेश कुबलची आपल्याला सुरुवात केली मैदानावर बाबा बाकरनं। विनय जाधव मगाशच्या सामन्यात सुरेख गोलंदाजी, पण अंतरिमच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले। केरिम क्रिकेटर्स संघानं विजयाचा झेंडा आपल्या कर्णधारांना 2 मोठे फटके ठोकावत या मैदानावर फडकवला। स्ट्राईकला आहे सोनू, एक विस्फोटक फलंदाज, माडगाव खोऱ्यातील खेळाडू, एक तगडा खेळाडू। दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय सलामीचा आडव्या बॅटना फटका, थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता। सफल झाल्यानंतर आडव्या बॅटना फटका पाहायला मिळतोय। ऑफसाईड चेंडू ऑन साईडला खेचून टोलवायचा होता। गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गणेश कुबलनं, कारण त्याला माहिती आहे सोनू आक्रमक फटके टोलावू शकतो। एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 19 धावफलकावर युसुफ आणि सोनू ही जोडी मैदानावर। कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय। मॅन फ्रॉम वेगुर्ला, टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश कुबल। सुंदर चेंडू टप्पा पडत थोडासा बाहेर जातोय। आडव्या बॅटनं कार्य करावं लागेल, कार्य युसुफला करावं लागेल। सलामीला आलाय, चाचपटत खेळतो येणाऱ्या कालखंडामध्ये रोहन कुंभार आहे, नितेश राऊळ येणं बाकी आहे, मयूर येणं बाकी आहे, रती महारथी संघाच्या कोट्यामध्ये आहेत, पण कार्य हे मैदानामध्ये युसुफला करायचं आहे। त्या मैदानावर विकेट मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल ते युसुफला। सलामी झालेला फलंदाज युसुफ माघारी परततो धावचीच्या स्वरूपात। आणि मगाशच्या मॅच मध्ये मगाशच्या मॅन ऑफ द मॅच त्यानं सुंदर फटकेबाजी केली मैदानावर। या मैदानावर 3 चेंडूमध्ये सलग 3 षटकार टोळाचा विक्रम जण केलाय। मॅन फ्रॉम रेडी नितेश राहुळनं मैदानावर पावलं टाकली आहेत। सांघिक धावफलकावर फक्त एकच चौकार आपल्याला पाहायला मिळालाय। सुंदर गोलंदाजी
प्रतीक स्पोर्टनं काय मॅच बनवली होती मैदानावर. काही मोकेच्या क्षणी या मॅच थोडासा या ठिकाणी चेंडू फसला विनय जाधवचा आणि पप्पन काय नेत्र पद्धतीचे फटके टोलावले. प्रेशर होता मैदानामध्ये, पण घरच्या मैदानावर घरच्या रसिक प्रेक्षकांना खुश करत असताना सुंदर या ठिकाणी फटकेबाजी. गोलंदाज मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय. गणेश कुबल आपल्याला पाहायला मिळतोय आणि गणेश कुबलचे चाहते उमेश काका आमच्या या ठिकाणी पोहोचलेत. त्याला उपमा असेल गणेश कुबलला, पण उमेश काका ती कानात सांगायची आहे. परतीची फेक येईपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 20 धावा धावफलकावर. प्रतीक स्पोर्ट्सच्या कोट्यामध्ये अजून एक खेळाडू असेल, तो इम्पॅक्ट खेळाडू मधून पाहायला मिळेल. आमचा मित्र चिमलो आम्हाला पाहायला मिळेल, कारण ज्या खेळाडूला जेव्हा एका चेंडूमध्ये 6 धावा असताना अनेक विक्रम केलेत. गणेश कुबलनं क्षेत्ररक्षण सजवलंय. समोर आहे तगडा खेळाडू मैदानावर. मॅन फ्रॉम रेडी गावसाठी त्याने भरपूर क्रिकेट खेळतोय. तो खेळाडू मैदानावर पाहायला मिळेल, तो नितेश रावळ. सकाळचं सत्र ज्या एम्पायर जिम संघाच्या कोट्यातून जरा गाजवलंय. एका बाजूनं स्टार तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर धडाकेबाज फलंदाज नितेश रावळ. सुंदर सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जर नितेश रावळला तिरपाळची स्वरूपात या ठिकाणी आउट केला तर गणेश कुबलला उमेश काकांकडून 100 रुपयाचा पारितोषिक. फटका बसलाय मैदानावर की फटका एक सुरेख पद्धतीचा फटका बॅटच्या मधोमध लागला नव्हता, पण चेंडू या ठिकाणी सीमारेषेबाहेर 6 धाबांसाठी. या 6 धाब्यानं सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावर. निर्णायक फटका 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावर. प्रतीक स्पोर्ट्स संघ मैदानावर नाणेफेक जिंकल्यातलं प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. गणेश कुबरवर हल्ला बोल केला. षटकारांना या षटकाची झाली आहे सांगता. येणाऱ्या अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. उर्वरितच्या 2 षटकांमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूनं ही 2 षटकं ही स्लॉक ओव्हरची षटकं असतील आणि या स्लॉक ओव्हरच्या षटकामध्ये हे दोन्ही खेळाडू हे हाडामानी करणं पसंत करतील. पण या नवदीप गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला जातोय की अजून एक मॅन फ्रॉम बांबार्डा एक्सप्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गुणवान खेळाडू अंकुश बांबार्डेकर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. सोनू सज्ज होतोय पुन्हा एकदा स्ट्राईकला. सोनूकडे क्षमता. या सोनून अनेक वेळा मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज असे बक्षीस बऱ्याचदा मिळवले आहेत, आपल्या नावावर कोरले आहेत. तो खेळाडू मैदानावर सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर देखने लायक फटका. बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीप पद्धतीचा फटका. डोळ्यांचं पारणं फेंडा फटका पाहायला मिळाला. सोनूच्या चेंडू पळतो. चेंडू सीमा रेषेवर 6 धावांसाठी. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 32 धावा धावफलकावर. अंकुश एका बाजूला मैदानावर खेळतोय. अंकुशला कार्य करावं लागेल. काका सावंत चेंडू चांगला होता, पण त्याहून तोलामोलाचा चांगला फटका होता, कारण खोदून काढला. कारण दोन्ही एकाच संघात खेळत आहेत. अंकुश कुठचे पद्धतीचे चेंडू टाकेल हे सोनूला माहिती आहेत, पण सोनूचे कच्चे दुवे अंकुशला पण माहिती आहेत. उर्वरितचे 5 चेंडू आहेत आणि उर्वरितच्या 5 चेंडूंवर अंकुश एका बाजूने सोनूला जकळवून ठेवतोय की सोनू नावाचं वादळ हे दुपार सत्रामध्ये या मैदानावर गुंगावलं जात आहे. फटका डोलवायचा होता. गणेश कुबल फुटबॉल पद्धतीने चेंडूला थांबवतोय, कारण गणेशला माहिती होता आतापर्यंत चेंडू पोहोचत नाही. चेंडू जर 4 धावांसाठी जाईल, आपल्या पूर्ण बॉडीचा उपयोग केलाय. का अनुभवी खेळाडू म्हटलाय, का त्याला गुणवान खेळाडू म्हटलं जातं, याचं उदाहरण दिलंय मैदानावर. नितेश रावून एक मोठा फटका टोलावलाय. जरूर आक्रमण करणं तो जरूर पसंत करतो. तो खेळाडू स्ट्राईकला. मॅन फ्रॉम रेडी नितेश रावळ. मॅन फ्रॉम बांबार्डा एक्सप्रेस अंकुश बांबार्डेकर. अंकुशवर मोठा हल्ला बोल केलाय. गॅप मधून चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. खेळाडू मैदानावर प्रेक्षक बनला गेला. सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय 39 धावा धावफलकावर. अंकुश बांबार्डेकर मोठी धावसंख्या खर्च करतोय. महागड षटक आतापर्यंत सुरेख गोलंदाजी गणेश कुबलची आपल्याला पाहायला मिळाली. विनय जाधव बाबा भाकरची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टारकास्ट गोलंदाजावर या तेजोमय सितारांनी हल्ला बोल केलाय. सोनून हल्ला बोल केलाय. नितेशनं हल्ला बोल केलाय.
आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. पंचांकडे पायचीच अपील केले जातं. पंच सारीकडे आपल्या निर्णय ठाम राहता. आत्मविश्वास थोडासा या ठिकाणी कमी असा अपील, उत्साह जास्त होता अपील मध्ये. निर्धाव चेंडूची गणना मैदानावर. 39 धावा धावफलकावर. नितेश राहुल मैदानावर झळकलाय, सकाळ क्षेत्रापासून लोवलाय. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर भद्रकाली एंड करणं सज्ज होईल अंकुश बांबार्डेकर. सुंदर गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावर. कमबॅक करणारी गोलंदाजी. जरूर एक मोठा फटका आलाय नितेशच्या बॅट मधून, तरी नितेशला मी जगडवून ठेवणार. सोनूनं एक मोठा फटका टोलवलाय. आतापर्यंत विचार केलाय, धावा निघालाय त्या धावफलकावर 13 धावा या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये. फटका बसलाय मैदानावर. नितेश राहुलला माघारी परतावं लागेल. झेलबाच्या स्वरूपात अंकुश बांबार्डेकरनं एक ब्रेक जरूर लावून दिलाय, पण धावफलकावर सुसज्ज स्थितीमध्ये 39 धावा धावफलकावर. येणारं षटक असेल स्लॉक ओव्हरचं षटक. जबाबदारी कोणावर असेल? फ्रँकी पॉल वर असेल. तर आरवली संघाच्या कोट्यामध्ये हल्लीच्या मोसमात 2023च्या मध्यातून सिंधुदुर्ग प्रीमियर लीग क्षेत्ररक्षक चषक जरा गाजवलाय, तो खेळाडू मैदानावर पाहू टाकतोय. येणाऱ्या 5-6 चेंडूंवर जेवढे खेळाडू येतील एका बाजूनं, रोहन कुंभार असेल, मयूर असेल, आज कार्य हे करावं लागेल. सोनू आहे मैदानामध्ये. टीम मीटिंग लागली आहे, कोणाकडे चेंडू सुपूर्द करावा. गोपाळ भट्टे शस्त्रशाही त्यानं सुरेख गोलंदाजीला सुरुवात केली. एक गाव एक संघ शिरोडा संघातून तो खेळताना पाहायला मिळतोय. राजन घाटवळ यांचा पुत्र साहिल घाटवळ आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं सज्ज होतोय. 13 धावा या षटकामध्ये दिसतात. सांघिक धावफलकावर 39 धावा धावफलकावर. साहिल घाटवळ फ्रॉम शिरोडा, केरवाडीचा खेळाडू मैदानावर. स्ट्राईकला आहे सोनू, नॉन स्ट्राईकला फ्रँकी पॉल. चेष्टांच्या मागे कर्णधार पद या मैदानावर पाहायला मिळतोय. गणेश कुबल प्रतिनिधित्व करतोय मैदानावर. प्रतिस्फोट संघाचा पहिला सामना, हातातील सामना मैदानावर हुकलाय. पपन साळगावकरनं तोंडातील घास हिसकावून घेतलाय मैदानावर. उर्वरितच्या अंतरिम षटकाचा अजून एक खेळ बाकी. साहिल घाटवळ बॅक फ्रॉम शिरोडा, केरवाडीचा खेळाडू. मोठा फटका साहिल वर. हल्लाबोल केलाय कोणी? सोनून हल्लाबोल केलाय. वा बाई वा, अतिशय सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. आणि या 6 या धावसंख्येनं वेगवान पद्धती चेंडूवर 45 धावा धावफलकावर. वाटलं होतं मैदानावर 50वी गाठोडकीनं एम्पायर जिम पुढाकार समोर गोलंदाजी होते. अंकुशनं हात खोलायला दिले मैदानावर आणि त्यानंतर अतिशय सुरेख फटकेबाजीला सुरुवात झाली. पुन्हा एकदा मोठा फटका बॅक टू बॅक या मैदानावर. जरी नितेश माघारी परतला, सोनू कानडे काय या मैदानावर आहे याचं प्रात्यक्षिक सोनू दाखवलंय मैदानावर. या उभरत्या सिताऱ्यावर एक हल्लाबोल केलाय मैदानावर. नॉन स्ट्राईकला फ्रँकी पॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलकावर अर्धशतकी खेळ पाहायला मिळत. 51 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक स्लॉक ओव्हरचं षटक. आमचा सहकारी प्रतिस्फोटचा ऋषी थोडासा टेन्शन मध्ये येतोय, पण एका बाजूने आज जिम्मेदारीने खेळावं लागेल ते गणेश कुबल आणि सुनील मालवणकर याला, आणि दुसऱ्या बाजूने एक टिचून फलंदाजीला सुरुवात केली. आक्रमक झालाय मैदानावर. सोनू नावाचं वादळ हे गोंगावलंय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सजवेल गणेश कुबल. कान मंत्र दिला या उभरत्या क्षेत्राला गणेश कुबलनं. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू. बैठक फटका टोलवायचा होता. स्वीपचा बहारदार फटका टोलवायचा होता. 3 चेंडूंचा खेळ आज समाप्त झाला. उर्वरित 3 चेंडूंचा, निम्म्या चेंडूंचा अंतरिम षटकातील खेळ बाकी. अंतरिम षटकात 3 चेंडूंवर 2 फटके मोठे मारण्यासाठी सोनूने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली, पण एका मोठ्या फटकापासून वाचायचं आहे ते साहिलला. खराब चेंडूवर आक्रमण. शॉट अँड पोल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 57 धावा धावफलकावर. समोर गोलंदाजी तेवढी प्रभावशील आहे. एका बाजूला पाहायला मिळाल सोहेल शेख आणि ग्लेन फर्नांडिस हे फलंदाजांना नाचवणार अशी खेळी गोलंदाजी करू शकतात, पण गणेश कुबल आणि सुनील मालवणकर कडे क्षमता आहे आणि ती क्षमता ही मैदानामध्ये दाखवावी लागेल. सुंदर चेंडू पाहायला मिळतो. थोडासा बाहेर ठेवला चेंडू, लॉबस्टिकच्या बाहेर केला.
निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने सांघिक धावफलक स्थिरावलाय 57 धावा धावफलकावर. इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ बाकी. अंतरिम चेंडूवर या मैदानावर सोनूला जकडून ठेवतोय की सोनू आक्रमण करतोय मैदानावर. मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने गणेश कुमार स्क्रीनवर येतोय. परदेशी फेक करतोय. एक एरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या धावसंख्येकडे वळली आहेत आणि 2 धावा या पूर्ण करत सांघिक धावफलकावर 59 धावा धावफलकावर. 60 धावांचं लक्ष, हे लक्ष या मैदानावर हे फायटिंग टोटलचं लक्ष असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा एक सुंदर आवाज काका सावंत आणि दीप आरोंदेकर. आणि पुन्हा आपण ऐकूया आमच्या समवेत गुरु काका हे तिन्ही समालोचक माझ्या समवेत. तमाम प्रसंगांच्या योगेश परब आपले काय होतोय. आपण पाहतोय 6 तेरी भद्रकला चषक 2024 आणि धावा करायच्या 60 या मैदानावर. 6 षटक 60 धावा प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीने खेळावं लागेल. काका नाईक कृपया समालोचन कक्षाकडे आपण यायचं आहे. काका नाईक किंवा कोणीही कार्यकर्ता सातेरी भद्रकाली मित्रमंडळाचा इथे यायचंय. कृपया आपली गरज आहे. धन्यवाद योगेशजी परब. असं वाटलं होतं की कमी धावसंख्येचा सामना होईल, मात्र अंतिम क्षणी सोनू कानडेची तुफान फलंदाजी त्याला साथ दिली ती नितेश राऊळ याने आणि एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास यशस्वी झालाय तो एम्पायर जिम संघ कुडा. सोनू कानडे याची तुफान फलंदाजी. सोनू कानडे ची फलंदाजीचं जर आपण पृथक्करण पाहिलं असेल तर 3 षटकार खणखणीत ज्याच्या बॅटमधून निघालेत. अठ्ठावीस धावांची वैयक्तिक खेळी केली सोनू कानडे यांनी आणि 59 धावा या धावफलकावर लावण्यात यशस्वी ठरला. पुन्हा एकदा विनंती करतोय मंडळाच्या कार्यकर्त्यांना इथे समालोचन कक्षामध्ये आपली गरज आहे. कोणीतरी एकाने काका नाईक, अनंत नाईक, अमित नाईक कोणीतरी यावं इथं. दुपारच्या सत्रात सामना सुरू आहे तो एम्पायर जिम कुडा विरुद्ध प्रतीक स्पोर्ट्स. एम्पायर जिम पहिल्या वेळेला सामना जिंकून 2 गुणांची कमाई करतोय, तर दुसऱ्या बाजूने प्रतीक स्पोर्ट्सवर थोडासा दबाव राहील आणि यावेळी मात्र सुनील मालवणकर आणि गणेश कुबल याला जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी गणेश कुबल यांनी केली, त्याला साथ दिली विनय यांनी. थोडासा महागडा ठरला अंकुश बांबाडेकर आणि अंतिम क्षणी साहिल घाटवळ थोडासा महागडा ठरला. अन्यथा कमी धावसंख्या उभारली गेली असती. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी कुठल्याही पावलं कुठल्याही बाजूने होऊ शकतं हे आपण मैदानावर पाहतो प्रत्येक स्पर्धेवेळी. अतिशय सुंदर खेळीचं प्रदर्शन सोनू कानडेचं. त्यानंतर आता मोठी जबाबदारी सुनील मालवणकर आणि त्याच्या जोडीने मैदानात जातो तो फलंदाज निखिल नाईक. ही मैदानात सलामीची जोडी पावलं वळवते. 59 धावा ह्या बनवल्या आहेत एम्पायर जिम कुडा संघाने आणि 60 धावांचा पाठलाग करायचा आहे तो प्रतीक स्पोर्ट्स संघाला. अतिशय सुंदर समालोचन या ठिकाणी या स्पर्धेच्या दरम्यान योगेशजी परब, काका सावंत, दीप आरंदेकर आणि मी स्वतः गुरुदास नाईक. सकाळच्या सत्रापासून जे सामने होते त्याचं अतिशय सुरेख समालोचन या ठिकाणी होतंय.
मंद वाऱ्याची झुळूक या किरणपाणी मैदानावर, त्यामुळे उन्हाचा तेवढासा त्रास इथे जाणवला जात नाही असं हे अनोखं मैदान किरणपाणी मैदान. आणि या मैदानावर आमची ग्रामदेवता श्री सातेरी भद्रकाली तिच्या नावाने या स्पर्धेची संकल्पना, अतिशय सुंदर संकल्पना, सातेरी भद्रकाली चषक सिंधुदुर्ग पेंडेम प्रीमियर लीग या नावाने या वर्षापासून उदयास आले. या अगोदर फक्त सिंधुदुर्गातील फलंदाज या खेळाडू या स्पर्धेत होते, मात्र यावर्षी संकल्पनेत थोडासा बदल होतोय आणि सिंधुदुर्गातील पहिली वहिली अशी संकल्पना तयार झालेली स्पर्धा श्री सातेरी भद्रकाली चषक 2024. सामना सुरू होतोय. स्ट्राईकवर खेळतो निखिल नाईक, नॉन स्ट्राईकवर सुनील मालवणकर. आजच्या दिवसापासून सकाळपासूनच जर आपण पाहतो तर काही रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने पहिला वेळेला सामना जो एम्पायर जिम कुडाळ विरुद्ध झाला होता त्यावेळी नितेश राऊने एक हाती सामना फिरवला होता. त्यानंतर थोडासा रंगतदार अंतिम चेंडू पर्यंत झालेला सामना पपन साळगावकर यांनी सलग 2 षटकार खेचून संपवला होता. आणि आता जो सामना चालू होता एम्पायर जिम विरुद्ध प्रतीक स्पोर्ट्स, प्रतीक स्पोर्ट्सला हा करो या मरोचा सामना असेल. पहिला वेळेला चेंडू सुरेकर, नेत्रदीपक फटका, कव्हरच्या डोक्यावर चेंडू सीमारेषेनजीक अडविला जातोय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत करतोय की धोका, आणि पहिला धोका सुनील मालवणकरला बसतोय, प्रतीक स्पोर्ट्सला बसतोय. धक्का मोठा आहे. ही चूक या अगोदरच्या सामन्यात झाली होती प्रतीक स्पोर्ट्स कडनं, ती चूक पुन्हा होते, रिओढली जाते आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. आणि तो कोण तर सुनील मालवणकर मात्र तंबूच्या दिशेने परततोय. कोणत्याही चेंडूचा सामना न करता गोल्डन डक चुकीची दुरुस्ती दीप आरंदकर, धन्यवाद. याला गोल्डन डक नाही तर डायमंड डक. कोणत्याही चेंडूचा सामना न करता तंबूच्या दिशेने परततोय. पहिला हदरा 1 या धावसंख्येवर सुनील याची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय तो गणेश कुबल. 60 धावांचा पाठलाग, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होतंय मैदानावर. यश अपयश हे स्पर्धेचं महत्वाचं नसतं तर जिद्द चिकाटी आपण किती खेळात दाखवता यालाच तर खरं तर स्पर्धा म्हणतात. आणि तीच जिद्द चिकाटी हा प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडू दाखवताना दिसतोय. ज्या दिवशी आपले खांदे चुकतील त्या दिवशी आपला पराभव निश्चित असेल असं क्रिकेटमध्ये समजलं जातं. कारण आपण प्रत्येक वेळी आपण त्या खेळात असणं गरजेचं असतं आणि तोच खेळ दाखवणं गरजेचं असतं. अंतिम चेंडू पर्यंत जे होईल त्याला आपण सामोरं जायचं असतं आणि यालाच तर खरं तर स्पर्धा म्हणतात. आणि त्या स्पर्धेची सुरुवात तर खरोखर सुंदर झालेली आहे. यावेळी सुरेख चेंडू ऑफ स्टंपवर पडतोय, अजून ऑफ स्टंपच्या दिशेने बाहेर निघतोय, समजू शकत नाही निखिल नाईक. निर्धाव चेंडूची गणना होते. पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव आणि 1 गडी बाद अशी स्थिती आहे 60 धावांचा पाठलाग करताना. गोलंदाज सोहेल शेख स्वतः कर्णधार गोलंदाजी करतोय तो सातेरी भद्रकाली यांकडनं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू खोलवा टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न. एकेरी धाव तर सहजगत्यात दोन्ही फलंदाज प्राप्त करतायत. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 2 अशी. बाद होणारा फलंदाज सुनील मालवणकर दुर्दैवीरित्या तंबूत परततोय. कोणत्याही चेंडूचा सामना न करता हा मोठा धक्का असेल प्रतीक स्पोर्ट्स संघाला. सोहेल शेख पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतोय. यावेळी मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज. सातेरी भद्रकाली एंडकडनं गणेश कुबल पहिला प्रथम सामना करेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये थोडीशी हाराकिरी झाली होती गणेश कुबल याच्याकडनं. यावेळी मात्र जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. 60 धावांचा पाठलाग करतोय प्रतीक स्पोर्ट्स संघ. जोरदार फटका टोलवतोय, दूर क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. बघता बघता चेंडू सीमा पार करतोय. 4 धावांसाठी गणेश कुबल याच्या बॅटमध्ये पहिला वहिला खणखणीत चौकार निघतोय. 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 6 अशी. 60 धावांचा पाठलाग करताना काका सांगायचं झालं तर आधुनिक काळात आपण पाहतोय की लहान मुलं फार फार तर मोबाईलच्या
विळख्यात अडकलेले आहेत आणि अशा प्रकारे ज्यावेळी अशा स्पर्धा भरतात त्यावेळी त्यांना मैदानाकडे आणण्याचं काम एकरित्या अशा प्रकारच्या स्पर्धा करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्यावेळी स्पर्धा भरवल्या जातात त्यावेळी मी आयोजकांचं फार मोठं कौतुक करतो, कारण मुलांना मैदानाकडे आणणं ही काळाची गरज आहे. दरम्यान पुन्हा एकदा सोहेल शेख राईट आर्म उर्ध्व किडनी, सुंदर चेंडू म्हणावा लागेल, अतिशय सुंदर अल्टीपल्टीचा फटका मारण्याचा निखिल याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 6 अशी. माफ करा, गणेशचा प्रयत्न होता अल्टीपल्टी खेळण्याचा. एका चौकाराच्या मदतीने खेळतोय गणेश. पुन्हा एकदा सोहेल सामना करेल तो गणेश कुबल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुन्हा एकदा असफल. निर्धाव चेंडू म्हणजे षटक समाप्त होतोय. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाम मात्र 6 अशी धावसंख्या धावफलकावर आणि बाद झालेला फलंदाज तर कोण? सुनील मालवणकर. 30 चेंडूचा खेळ बाकी. 30 चेंडू मध्ये अजूनही 54 धावा बनवावे लागतील जर या स्पर्धेत आपली टिकून राहायचं असल्यास. प्रतीक स्पोर्ट्स संघाला 30 चेंडू आणि 54 धावा. निखिल नाईक आणि गणेश कुबल एकाला कोणाला तरी मोठी जबाबदारी उचलावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या वेळेला षटक वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन सोहेल शेख मैदानावर. पहिलं वेळेला षटक युसुफने फेकलं होतं. सुरेख षटक म्हणावं लागेल युसुफ याचं. सुरेख गोलंदाजी, टिचून गोलंदाजी. ज्या प्रकारे संघाला गरज आहे तशा प्रकारची गोलंदाजी युसुफकडनं होताना दिसली. दुसऱ्या बाजूने किरण पाणी यांकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो सोहेल शेख, स्वतः कर्णधार आणि आयकॉन खेळाडू एम्पायर जिम कुडाळ संघाचा. सोहेल शेख उजव्या हाताचा गोलंदाज. निखिल नाईक साठी सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढला जातो. एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. 7 अशी धावसंख्या 60 धावांचा पाठलाग करताना सुनील मालवणकर ज्या प्रकारे बाद होऊन तंबूत परतलाय त्यानंतर थोडासा का होईना प्रतीक स्पोर्ट्स संघ थोडासा दबावात दिसतोय, कारण आता गणेश कुबल हा एक मात्र असा खेळाडू आहे जो एका हाती सामना फिरवण्याची ताकद आणि या मैदानावर अनेक वेळा ती कामगिरी त्याने करून दाखवली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात तर याने वेदांत 11ची जी स्पर्धा होते हरमल संघाची त्या स्पर्धेदरम्यान एक वादळी खेळीचं प्रदर्शन, संपूर्ण स्पर्धेदरम्यान वादळी खेळी केली होती. तो गणेश कुबल या ठिकाणी सुरेख चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पडतोय, आतमध्ये घुसतोय, समजू शकत नाही. पूलचा फटका मारण्याचा अयशस्वी प्रयत्न होतोय. इथं गणेश कुबल याचा निर्धाव चेंडूची गणना होतोय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत युसुफ आणि सोहेल याची होताना दिसते मैदानावर. पुन्हा एकदा सोहेल राईट आर्म उर्ध्व किडनी. यावेळी आकुटप्प्याचा चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते, अपील फेटाळून लावलं जाते. निर्धाव चेंडूची गणना. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि रिव्ह्यू सिस्टीम फक्त रनआउट आणि बीमर साठी आहे. दोन्ही कर्णधार आणि सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. सुंदर गोलंदाजी म्हणाले. यावेळी मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा समाचार घेतल्याशिवाय गणेश कुबल कसा राहील. 6 धावा आणि रिव्ह्यू घेतला जातोय बीमर साठी. पंचांकडे दाद मागितली होती, पंचांनी थेट तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा ठरवलाय आणि आमचे तिसरे पंच राजू रेगे लगेचच निर्णय देतील की हा चेंडू, पंचांचा इशारा नोचा येतोय आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. नोचा इशारा येतोय. आपण स्क्रीनवर आहात,
किशोर सर नोचा इशारा द्यावा. नो म्हणजे एकूण 7 धावा मिळत आहेत. दीप 14 अशी धाव संख्या. पहिले 3 चेंडू अतिशय सुरेखरित्या फेकलेला सोहेल शेख थोडासा मात्र इथं खराब चेंडू फेकतोय जो की एकूण 7 धावा देऊन जातोय. सर्वात महागडा चेंडू आतापर्यंत सोहेल याचा. पुढील चेंडू टाकण्यासाठी आणि हा पुढील चेंडू म्हणजे फ्री हिट असेल गणेश कुबल साठी. पाहूया किती फायदा उचलतोय गणेश कुबल. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव तर सहजगत्या पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता निखिल याचा नकार देतोय गणेश कुबल. एकेरी धावेवर समाधान मानतायत. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 15 वर पोहोचते. फ्रीटचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गणेशचा मात्र ठिचून गोलंदाजी. आतापर्यंत एक चेंडू सोडला तर अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी करताना दिसतोय या मैदानावर या सातेरी भद्रकाली चषकादरम्यान सोहेल शेख. पुन्हा एकदा सांगतोय प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे. मैदानाच्या बाहेर जर आपण झेल पकडला तर आपल्याला 100 रुपयाचा पारितोषिक. दरम्यान सुरेख फटका अल्टीपल्टीचा निखिल नाईकच्या बॅट बंद येतोय. पहिला वैला खणखणीत चौकार. 4 धावा. 19 अशी धावसंख्या धावफलकावर. सुरेख फटका म्हणावा लागेल. ज्या प्रकारच्या फलंदाजीची गरज आहे ज्या धावगतीला उसळी मिळायला पाहिजे तशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी मात्र आता दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत. एका बाजूने गणेश कुबलला सलग 2 चेंडू निर्धाव फेकले होते सोहेलने. त्यानंतर एक खराब चेंडू त्यावर षटकार घेतला होता. त्यानंतर एकेरी धाव. त्यानंतर निखिल नाईक स्ट्राईकवर आलाय. त्याने पहिल्या चेंडूवर चौकार घेतलाय. सोहेल शेख पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज निखिल साठी. सुरेख चेंडू यावेळी थोडासा मिडल स्टंपवर पडून ऑफ स्टंपच्या दिशेने बाहेर पडतोय. तेवढाच सुरेखरित्या खेळून काढतोय. एकेरी धावावर समाधान मानतोय. धाव संख्या 2 षटकांची समाप्ती होते. 20 अशी धाव संख्या धावफलकावर. यानंतर होणारा सामना मांजरे बॉयज विरुद्ध केरिम क्रिकेटर्स. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल समालोचन कक्षासमोर येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. मांजरे बॉयज आणि केरिम क्रिकेटर्स. दोन षटकांची समाप्ती होते. काका सावंत 60 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ज्या प्रकारची धावगती पाहिजे ती राखण्यात मात्र यशस्वी होतोय गणेश कुबल आणि निखिल नाईक. जो एक मोठा हादरा बसला होता मालवणकर यांच्या स्वरूपात सुनील मालवणकर यांच्या स्वरूपात त्याचा जास्त दबाव न घेता धावगती राखण्यात यशस्वी होतोय. ही जोडी अतिशय सुंदर भागीदारी होताना दिसते. मैदानावर 60 धावांचा पाठलाग करतोय. 2 षटकांची समाप्ती होते. 20 अशी धावसंख्या धावफलकावर लावली जाते या दोन्ही फलंदाजांकडनं. दरम्यान गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज येतोय तो रोहन कुंभार. सातेरी भद्रकाली मंदिर एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी रोहन कुंभार राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस चेंडू. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू येऊन पडतोय आणि सरते शेवटी एक जीवदान हे मिळतंय विशाल याला. माफ करा निखिल याला. एकेरी धाव मिळते संघाला. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 21 वर पोहोचते. उर्वरित राहिले ते 23 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे ती 39. 23 चेंडू आणि 39 धावा हे विजयाचं समीकरण प्रतीक स्पोर्ट्स संघासमोर राहील. रोहन कुंभार सामना करेल गणेश कुबल.
जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट चिकट घेऊन शॉर्ट टर्म यांच्या दिशेने चेंडू अडविला जातो. एकेरी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहेत. धाव संख्या 22 अशी होते. एक गडी बाद 22. 60 धावांचा पाठलाग करताना बाद होणारा फलंदाज सुनील मालवणकर. रोहन कुंभार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. निखिल नाईक साठी डावऱ्या हाताच्या फलंदाजाला वेगळ्या क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. दुसऱ्या बाजूला गणेश कुबल उजव्या हाताचा फलंदाज. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू. रोहन कुंभार याचा सीमारेषेच्या बराच बाहेर जाऊन चेंडू पडतोय आणि एकूण 6 धावा प्राप्त करतोय. हा चेंडू 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 28 अशी. विशाल माफ करा, निखिल नाईक याच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार येतोय. तो रोहन कुंभार याच्या चेंडूवर खराब चेंडू म्हणावा लागेल रोहन कुंभार याचा. 28 अशी धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 60 धावांचा पाठलाग करतोय प्रतीक स्पोर्ट्स संघ. या संघाला हा सामना म्हणजे करो किंवा मरो ही स्थिती करणारा आहे आणि त्यासाठी त्यांना करावंच लागेल. जर या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकणं अनिवार्य राहील. हे प्रतीक स्पोर्ट्स संघाला आशा वाढतील, आशा पल्लवित होतील. अपयशातून यशाचे अंकुर खेचून आणावे लागतील हे प्रतीक स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचा इशारा. बॅट चिकट घेऊन चेंडू जातोय. एक धाव मिळते. 29 अशी धावसंख्या. प्रति षटकामागे ज्या प्रकारची धावगती पाहिजे ती तर धावगती राखण्यात यशस्वी होतोय. जी पडझड सुरुवातीला होणार असं वाटत होतं ती पडझड मात्र रोखून धरली या दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर थोडासा दबावात जातो संघ, मात्र त्या दबावातून काहीतरी सुरेख फटका, नेत्रदीपक फटका गणेश कुबल याच्या बॅटमधून निघतोय. कॉपी बुक स्टाईल मधला हा फटका गणेशाच्या बॅटमधून खणखणीत चौकार निघतोय. धावसंख्या पोहोचते ती 33. डबल 3. बादल चौधरी यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तिरियचो गेम. डबल 3. 33 अशी धावसंख्या धावफलकावर. 60 धावांचा पाठलाग करताना रोहन कुंभार सातारे भद्रकाली मंदिर यांकडनं यावेळी पुन्हा एकदा नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषा पार करतोय. 4 धावांसाठी थोडीशी खराब गोलंदाजी. क्षेत्ररक्षणाची ज्या प्रकारे सजावट आहे त्याच्या विरोधात गोलंदाजी होताना दिसते आणि त्याचा पुरेपूर लाभ घेताना दिसतोय गणेश कुबल. षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 39 माफ करा 37 अशी धावसंख्या धावफलकावर. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी. 3 षटकांमध्ये अजूनही धावसंख्या पाहिजे ती 23 अशी. ही 18 चेंडू आणि 23 धावा हे विजयाचं समीकरण राहील. प्रतीक स्पोर्ट ही धावसंख्या सहजगत्या जमवतोय का त्यांना रोखून धरतोय हे सांगण्यासाठी आपल्या समोर येतील मायक्रोफोनवर काका सावंत, होडावड्याचे सुपुत्र काका सावंत हे आपल्याला पुढील 3 षटकांचं समालोचन करतील. तोपर्यंत मी गुरुदास नाईक आपली रजा घेतोय. धन्यवाद. जीत के लिए 18 गेंदों में 23 रनों का यह लक्ष्य. धन्यवाद नाइक सर. मैच बहुत रोचक स्थिति में आता हुआ. अभी भी दोनों बल्लेबाज बेहतरीन तरीके से अपनी टीम को आगे ले जाते हुए, जो इक्वेशन लगभग 10 रन प्रति ओवर का था वो अब थोड़ा सा कम होता हुआ लगभग 8 रन प्रति ओवर अब चाहिए. तो थोड़ा सा अब थोड़ा रिलैक्स रहेंगे गणेश कुबल. 8 रन प्रति ओवर के औसत से रन बनाना है. सोहेल अच्छी गेंद, अच्छी तरह से इस गेंद को बल्ले पर लिया. 1 रन आसानी के साथ इस समयोचित जो बल्लेबाजी है वो करते हुए यहां निखिल नाइक
अपनी टीम को जिस तरह की बल्लेबाजी की आवश्यकता है, जरूरत है, उसी तरह की बल्लेबाजी करते हुए अब स्ट्राइक दिया गणेश कुबल को। गणेश कुबल ने जो पिछले 2 स्ट्रोक लगाए ओवर द कवर बाउंड्री लाइन, तो देखा स्ट्रोक थे, कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक थे। केरिंग क्रिकेटर्स आणि मांद्रे बॉयज पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे, लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे। सामना यानंतर लगेचच सुरू होईल। केरिंग क्रिकेटर्स पपन साळगावकर आणि मांद्रे बॉयज। सोहेल की गेंद, अच्छा स्ट्रोक, 6 रन, डीप मिड विकेट बॉलर के बाहर, खूबसूरती से इस गेंद को लॉफ्ट किया 6 रनों के लिए। गणेश कुबल ऑन फायर। पिछले ओवर में लगातार 2 बड़े चौके और उसके बाद एक बड़ा छक्का, कॉपी बुक स्टाइल स्ट्रोक। ये भी पिछला पैर जमीन पर गाड़ते हुए अपने आप को पोजीशन में लाते हुए एक स्लॉक स्वीप ओवर द डीप मिड विकेट बाउंड लाइन फॉर 6 रन। अच्छी गेंद, खूबसूरती से इस गेंद को पॉइंट की तरफ धकेल दिया। क्या खूबसूरत स्ट्रोक था, इस स्ट्रोक में भी जान थी। तेजी से लुढ़कती हुई गेंद उस खिलाड़ी के हाथ में, फील्डर के हाथ में गई। रन संख्या पहुंची है 45 रन, 45 रन ऑन स्कोर बोर्ड। निखिल नाइक स्ट्राइक पर आते हुए, अच्छा स्कूप, लेकिन सीधा हाथ में। और इसके साथ इस स्ट्रोक का जो हर एक बल्लेबाज को मोह होता है, उसी में विकेट गया। अच्छा खेल रहे थे अब तक, बहुत जिम्मेवारी भरी पारी। मांद्रे बॉयज अंबाजी आणि पपन साळगावकर केरिंग क्रिकेटर्स। अंतिम पुकार असेल आपल्याला, लवकरात लवकर या, नाणेफेक करून घ्या, यानंतर लगेच सामना होईल। नए बल्लेबाज निखिल पराड़कर धीरे धीरे मैदान में जाते हुए, मांद्रे बॉयज संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे पपन साळगावकर। आपण कृपया लवकरात लवकर यावं। पपन साळगावकर केरिंग क्रिकेटर्स। मांद्रे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे पपन साळगावकर, आपण लवकरात लवकर इथे नाणेफेकीसाठी यायचंय। 14 गेंदे 15 रन, यह है इक्वेशन इन मैच को जीतने का। निखिल पराड़कर नए बल्लेबाज, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, ये कॉम्बिनेशन रखना चाहते हैं गणेश कुबल। 14 गेंदे 15 रन, यह है इक्वेशन। सोहेल फिर एक बार चले, अच्छी गेंद, इस गेंद को हल्के से स्टीयर किया पॉइंट की तरफ, 1 रन अर्जित किया और वो एक बड़े बल्लेबाज को, बहुत यशस्वी कप्तान को क्रीज में लाते हुए गणेश कुबल के बल्ले से एक अच्छा छक्का देखने को मिला पिछले गेंद पर जो उन्होंने खेली थी। उससे पहले जो 2 चौके आए पॉइंट के सर के ऊपर से या कवर के ऊपर से जो आए, बेहतरीन स्ट्रोक देखने को मिले। ही इज इन फ्लो इन दिस मैच। अच्छी गेंद, बड़ा स्ट्रोक, अलॉन्ग द कारपेट गेंद जा रही, क्या रोक सकते हैं? यस, वहां के जो खिलाड़ी थे बहुत बेहतरीन फील्डिंग। तब तक 2 रन, यानी कुल मिलाकर रन संख्या पहुंची 48 रनों पर। अब 12 गेंदे और 12 रन, 6 रन प्रति ओवर की औसत से 12 गेंदे 12 रन। पावर प्ले हैज बीन टेकन, यहां से सुनील भाई बता रहे थे, लेकिन गणेश की सोच वही थी कि वो पावर प्ले लेंगे। पावर प्ले हैज बीन टेकन, किशोर भगत हैव डिक्लेयर्ड। तो 12 गेंदे गणेश कुबल निजी 29 के कुल योग पर खेलते हुए, बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अब इक्वेशन है 6 रन प्रति ओवर का। 12 गेंदे 12 रन, पावर प्ले का ये ओवर। और गेंदबाजी के लिए आते हुए ग्लेन फर्नांडिस, स्ट्राइक पर निखिल पराड़कर, नॉन स्ट्राइक एंड पर गणेश कुबल द कैप्टन। Impact over, this is the most important over in this match, second last over। पावर प्ले का ये ओवर, किस तरह से ग्लेन डालते हैं इस पर इस मैच का रुख रहेगा। लेकिन हालांकि अब तक तो लग रहा है कि बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी आगे इस मैच में।
12 गेंदे 12 रन। इस ओवर में हर एक गेंद पर रन बनना चाहिए, इस सोच होनी चाहिए। निखिल पराड़कर तैयार है। अच्छी गेंद ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं, लेकिन एक रन निश्चित रूप से मिलेगा। दूसरे की कोशिश शायद नहीं होगी, क्योंकि यहां विकेट की जरूरत नहीं है, हर एक गेंद पर एक रन चाहिए। तो गणेश कुबल भली भांति जानते हैं अपने विकेट का महत्व, और इसी कारण मात्र एक रन पर संतोष किया। इस ओवर के अभी भी 5 गेंदें शेष है। कुल मिलाकर 11 गेंदों में 11 रन चाहिए। टॉस के लिए गणेश कुबल और स्ट्राइक। 11 पुढील सामना होतोय तो केरम क्रिकेटर्स विरुद्ध मांद्रे बॉयज या ग्लेन फिर एक बार चलेंगे गेंद। गणेश कुबल कुछ अलग करना चाहते थे, इसकी जरूरत हालांकि नहीं, क्योंकि अब तक वो 4 ऐसे शॉट्स खेल चुके हैं, लेकिन किसी शॉट में वो कनेक्ट नहीं कर पाए। एक भी शॉट कनेक्ट नहीं हुआ, तो सीधे बल्ले के साथ अगर खेले तो बेहतरीन होगा इनकी टीम के लिए। अच्छा शॉट है ये, सीधा हाथ में, और इसी के साथ एक विकेट। यानी अब 2 रन का फासला और गेंदों का फासला रहेगा। 9 गेंदे 11 रन और स्ट्राइक पर जाते हुए राजन केरकर, पिछले मैच के हीरो। तो 9 गेंदे और 11 रन का इक्वेशन। हियर कम्स राजन केरकर, जिन्होंने पिछले मैच में बेहतरीन बल्लेबाजी की थी, अपनी टीम को एक अच्छे टारगेट की तरफ ले गए थे, लेकिन इस मैच में उनको कुछ करना पड़ेगा। 9 गेंदे और जीत का लक्ष्य 11 रन। क्या इस मैच में कोई ट्विस्ट है? क्योंकि अब तक तो बल्लेबाजों की तरफ यह मैच है। 9 गेंदे 11 रन। हालांकि गणेश की वो 3 अगर शॉट्स कनेक्ट होते थे, निश्चित रूप से चौवे थे, उस गेंद पर चौवा ही लिखा था उस शॉट पर, लेकिन ऐसा हुआ नहीं, और उसके तहत 1-2 गेंदें गवाई। यहां विकेट की एक गेंद और उसके पहले रिवर्स स्वीप खेलने की कोशिश में एक गेंद गवाई। 9 गेंदे और 11 रन, यह है इक्वेशन इस मैच को जीतने के लिए। प्रतीक स्पोर्ट्स को अगर इस टूर्नामेंट में जीवित रहना है तो इस मैच को जीतना पड़ेगा। ये गेंद फुल टॉस गेंद थी, रिवर्स हिट, शायद 4 रनों के लिए। और डीके हालांकि थी, लेकिन उसे अच्छी तरह से खेला। अच्छी गेंद, बहुत खूबसूरत स्ट्रोक गई है अलॉन्ग द कारपेट। 2 रन की शायद मांग रहेगी, नहीं लही, 1 ही रन पर संतोष किया और निखिल पराड़कर को मौका दिया कि आप कुछ करें। अभी रन चाहिए, 6 रन चाहिए। 7 गेंदे 6 रन, आखिरी गेंद इस ओवर की। खराब गेंद थी, इसको मारना चाहिए था, लेकिन क्योंकि शफल करके गेंद की तरफ गए थे, अंपायर के मन में कोई संदेह नहीं, और इसी के साथ ओवर की समाप्ति हुई। 6 गेंदे 6 रन। एक अच्छी गेंद थी, बहुत शॉर्ट पिच थी, लेकिन थोड़ी सी काटा बदलती हुई। आखिरी 6 गेंदों में 6 रन, यह इक्वेशन बहुत रोचक है। मुकाबला बहुत बार लो स्कोरिंग मैचेस में यह इक्वेशन बहुत घातक साबित होता है। कितना भी बड़ा बल्लेबाज क्यों ना हो, अगर पहली 1-2 गेंदे डॉट निकल जाए तो बहुत कठिनाई होती है इन 6 गेंदों को खेलने में। और गेंदबाजी के लिए आते हुए
अनिल पलांडे, जिन्होंने पिछले मैच में खूबसूरत गेंदबाजी की थी। क्या इस मैच में 6 रन बचा पाएंगे? राजन केरकर स्ट्राइक पर। हमने देखा दोनों तरफ वो कट करते हैं, लेकिन बहुत शॉर्ट पिच गेंदबाजी करते हैं। और राजन के लिए ये थोड़ा सा आसान रहेगा, क्योंकि हवा की तरफ आपको खेलना है। अनिल पलांडे पिछले मैच के हीरो थे, लगभग बहुत खूबसूरत ओवर, मात्र 2 रन देकर 2 विकेटें निकाली थी। यस, अब तक का सबसे इकोनॉमिकल ओवर कल हमने युवराज कदम का देखा था। और मैच खत्म पहले ही गेंद पर। राजन केरकर ऑन फायर। हल्की सी ओवर पिच मिली, जिसके नीचे आते हुए एक झंझनाता छक्का डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। और इसके साथ गणेश कुबल जीत का मजा लेते हुए, मजा चखते हुए। एंड दिस इज गोइंग टू बी डेंजर इक्वेशन इन दिस टूर्नामेंट। जब भी गणेश कुबल एक आध मैच जीतते हैं तो लगातार जीत का सिलसिला कायम रखते हैं। ही इज अ ग्रेट कैप्टन। फिर से मैं विनती करूंगा मिस्टर योगेश परब को अगले मैच के 3 ओवर का विवरण वो करे।